विधानभवनातल्या हाणामारी प्रकरणावरून अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कारवाई केली आहे। हाणामारी करणारे पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते यांच्यासह 5 ते 6 जणांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला, तर पडळकरांनी विधानसभेमध्ये दिलगिरी व्यक्त केली आहे आणि आव्हाडांनी या घटनेवरून वाईट वाटत असल्याचं म्हटलंय। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। काल जी घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल मी खेद व्यक्त करतो, आपली दिलगिरी व्यक्त करतो। जे झालं ते चुकीचं झालं आणि त्याच्याबद्दल मला वाईट वाटतंय। विधानभवनामध्ये झालेल्या मारहाणीवरून अखेर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फौजदारी कारवाई केली। मारहाण प्रकरणामध्ये मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले। तसंच नार्वेकरांनी भाजपचे आमदार पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना खेद व्यक्त करण्याचे आदेश दिले। श्री जितेंद्र आव्हाड व श्री गोपीचंद पडळकर विधानसभा सदस्य यांनी या अभ्यंगतांना विधान भवनात आणले। त्यांनी अभ्यंगतांच्या आक्षेपार्ह व विधिमंडळाची प्रतिमा व प्रतिष्ठा मलिन करणाऱ्या कृतीबद्दल सभागृहात खेद व्यक्त करावा। नार्वेकरांच्या सूचनेनुसार पडळकरांनी खेद व्यक्त करत दिलगिरीही व्यक्त केली, पण आव्हाडांनी ज्याला मारहाण झाली तो नितीन देशमुख माझ्यासोबत आला नाही असं म्हटलं आणि दिलगिरी व्यक्त न करता जी घटना घडली त्यावरून वाईट वाटतंय असं म्हटलं। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपण जी सूचना दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करेन आणि काल जी घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल मी खेद व्यक्त करतो, आपली दिलगिरी व्यक्त करतो। झालेल्या गोष्टीबद्दल जी कोणी केली काय झाली ह्याच्याशी माझा काही संबंध नाही, पण जे झालं ते चुकीचं झालं आणि त्याच्याबद्दल मला वाईट वाटतंय। तर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही आमदारांकडून दिलगिरी व्यक्त झाल्याचं रेकॉर्डवर घेत असल्याचं म्हटलं। मी फक्त रेकॉर्डवरती एवढं आणू इच्छितो, या संदर्भात दोन्ही सन्मान्य सदस्यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केलेली आहे। विधानभवनामध्ये पडळकरांचे कार्यकर्ते ऋषिकेश उर्फ सर्जेराव टकले याच्यासह 5 ते 6 जणांनी आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुखांना मारहाण केली। आता विधानभवनामध्ये गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई झाली आहे। तर पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर जेव्हा आव्हाड बोलत होते तेव्हा नितीन देशमुख आपल्यासोबत आलेले नाहीत असं सांगतानाच व्हॉट्सअपवर आलेल्या धमकीची माहिती देत होते। तर या विषयाला राजकीय वळण नको असं म्हणत अध्यक्षांनी आव्हाडांना थांबवलं। हे काय योग्य नाही। तुम्हाला हा विषय जर पॉलिटिसाइज करायचा असेल तर हे योग्य नाही। यानंतर स्वतः मुख्यमंत्री बोलण्यासाठी उभे राहिले। अध्यक्षांच्या निर्देशानुसार बोललं पाहिजे, बाहेर सगळ्याच आमदारांना शिव्या घातल्या जातात असं संतापून मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पण एक विषय जर अध्यक्षांनी मांडला, एक निर्देश अध्यक्षांनी दिला आहे, असं नाही होत। जयंतराव कुठेतरी हे बघा, जयंतराव एका गोष्टीत आपण एक लक्षात ठेवा, फार सिनियर आहात आपण हे लक्षात घेतलं, ही प्रतिष्ठा काही कोण्या व्यक्तीची नाही, इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे। आज ह्या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत, आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून। जरा काही गांभीर्याने घ्या, ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव? हे बरोबर नाहीये, अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाहीये। सर्जेराव टकले, नितीन देशमुख यांच्यासह 5 ते 6 जणांवर गुन्हे दाखल झाले। त्यामध्ये कलम 135 मारहाण करणं, कलम 132 सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशानं त्या कृतीला प्रोत्साहन देणं, कलम 189(1) बेकायदेशीरपणे जमाव जमवणं, कलम 189(2) बेकायदेशीर जमावाचा भाग असणं, कलम 190 गुन्हेगारी उद्देशानं जमावामध्ये सहभागी होणं, कलम 191(2) दंगलीशी संबंधित कलम असून गंभीर परिणाम होणारी कृत्य घडवणं, कलम 194(2) बेकायदेशीर जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करत असताना कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं, कलम 195(1) कर्तव्यामध्ये अडथळा आणून सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं, कलम 195(2) गंभीर इजा होईल या उद्देशानं सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं, कलम 352
जाणीवपूर्वक शांतता भंग करणं. कोणी कोणाही सोबत कोण येत आहे या संदर्भात काही ना काही त्याच्यावर शिस्त असली पाहिजे. ऋषी उर्फ सर्जेराव बबन टकले यांच्यावर 6 गुन्हे आहेत आणि नितीन हिंदूराव देशमुख यांच्याविरुद्ध 8 गुन्हे आहेत. मग अशा प्रकारची इतकी गुन्हेगारी ज्यांचं बॅकग्राऊंड आहे अशी मंडळी या ठिकाणी येऊन मारामाऱ्या करतात, हे काही योग्य नाही आहे. त्यामुळे सदस्यांनी देखील थोडं मला असं वाटतं लक्ष दिलं पाहिजे. हाणामारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासह अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिवेशन काळामध्ये कामानिमित्त येणारे नागरिक अर्थात अभ्यागतांवर प्रवेश बंदी केली. विधिमंडळामध्ये फक्त आमदार, पीए आणि अधिकारी यांनाच प्रवेश दिला जाईल. विधानमंडळ परिसरात अधिवेशन कालावधीत यापुढे केवळ सन्मान्य सदस्य, त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक व शासकीय अधिकारी यांनाच केवळ प्रवेश देण्यात येईल. इतर अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार नाही. कडक सुरक्षा असलेल्या विधान भवनातच गावगुंडांप्रमाणे राडा झाला. फौजदारी कारवाई झाली, पण अशा हाणामारी करणाऱ्यांच्या मनात कायदा सुव्यवस्थेची भीती राहिली नाही हेही समोर आलं. आणि विधान भवनाला सुद्धा गालबोट तर लागलंच आहे. विनायक डावरुंग आणि अक्षय बंकणीसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.